सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यांना माझा नमस्कार आत्मा नमस्ते. स्क्रीन दिसते? हो दिसते. ओके. मी एकाने वाचू वाचा मॅडम? मोठ्याने. मी हा वाचू? कोणी? हा आता काल रेवती मॅडमनी वाचलेली, आज शर्युद मॅडम वाचा. कोणीही एकाने वाचा, चालेल. मी वाचू का मॅडम? हा हा वाचा 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 वाचा. सगळ्यांनाच ती वाचायची आहे मनातल्या मनात. आणि मोठ्याने कोण बोलतंय? मला नाव नाही दिसत आहे तुमचं. पूजा देशपांडे. हा बोल, वाचा ना मॅडम प्लीज. चालेल. हा. हा. हे हे समर्था, हम्म. माझ्या जीवनाचा चालक, मालक, पालक तूच आहेस. हा जीवन प्रवास ह्या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत वा संकट येऊ दे, आता आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे तुझे अधिष्ठान तिथे समस्याच नाहीत. आणि समस्या आलीच तर समस्येचे उत्तर निश्चित आहे. कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस. तू स्वतः समाधान आहेस. तूच आनंद आहेस. हे परमेश्वर चैतन्य, परम चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला कुणीच नाही. श्री स्वामी समर्थ. थँक्यू थँक्यू. सगळेजण आले, झाले सगळे मोटिवेट. देवाचं ऊर्जा मिळाली सगळ्यांना. हो पॉझिटिव्ह ऊर्जा. प्लीज हो ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी कॅमेरे चालू करा. आशा मॅडम, शरयूद मॅडम, वंदना मॅडम, माधुरी मॅडम, मीनाक्षी मॅडम, मला तुम्ही दिसत नाही आहात. तुमच्याकडे काहीतरी नेटवर्क इश्यू आहे का? हा मॅडम, आमच्या इथे भरपूर पाऊस पडतोय, कदाचित त्यामुळे माझं नेट जातंय सारखं. हो 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 हो, ठीक आहे ठीक आहे. सगळेजण जेवलेत वगैरे, फ्रेश मूड मध्ये आहेत सगळेजण. ओके. तर आज काल आपण शिकलो होतो की रेकी म्हणजे काय, बरोबर? रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. जो प्रकाश आपल्यामध्ये सामावतो त्याला आपण रेकी म्हणतो. जो प्रकाश असतो त्याचं नाव आहे रेकी, बरोबर? त्याच्यानंतर आपण पाहिला होता रेकीचा इतिहास. आपले डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी रेकीचा इतिहास, रेकी त्यांनी प्रचलित केली, त्यांनी शोध लावला त्याचा आणि ती आपल्यापर्यंत आणून पोचवलेली आहे. आपल्या शारीरिक समस्यांसाठी, आपल्या मानसिक समस्यांसाठी आणि आपल्या आर्थिक अडचणींसाठी, बरोबर? इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे. कोणाचा काही प्रश्न नव्हता काल त्याच्यामध्ये. जरी आपला लेक्चर 5 दिवस 6 दिवस असणार आहे, चालणार आहे, त्यामध्ये इन बिटवीन तुम्हाला कोणताही प्रश्न विचारावासा वाटला, काही समजलं नाही तरी तुम्ही विचारू शकता, बरोबर? तर आज आपल्याला एक काम करायचंय. सगळ्यांनी मला जे काल मेडिटेशन तुमचं झालं होतं, बरोबर? सगळ्यांचं मेडिटेशन झालंय. माधुरी मॅडम, तुम्ही आज जॉईन झालात की काल पण होतात? माधुरी मॅडम? नाही मॅम, मी आज जॉईन, काल मी ट्रॅव्हल्स मध्ये होते म्हणून जॉईन करू शकले नाही. ओके ओके, नो प्रॉब्लेम मॅडम. मीनाक्षी हो. मॅडम पण आज जॉईन झाल्यात ना, बरोबर ना मीनाक्षी मॅडम? ओके. तर मी कालचा व्हिडिओ सगळ्यांना पाठवणारच आहे आपल्या ग्रुपमध्ये. तो पण ज्यांचा राहिला असेल तो त्यांनी बघून घ्या, म्हणजे आपल्याला लिंक लागेल की सेकंड डे ला काय आपण शिकलो आहे, बरोबर? तर आज आपण शिकणार आहोत की रेकीची प्रार्थना. आणि ज्यांनी काल जे मेडिटेशन केलंय, फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन केलंय आणि त्यांना जे जे अनुभव आलेत, थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला कसं वाटलं ते मी आता आपला क्लास संपल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटासाठी आपला ग्रुप ओपन करणार आहे. त्यांनी सगळ्यांनी तुमच्या प्रतिक्रिया कळवा, बरोबर? त्या मेडिटेशन द्वारे तुम्हाला काय वाटलंय ते तुमच्या मार्फत जर मला आलं तर ते युनिव्हर्सला कळणार आहे की तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर केलं आहे, बरोबर? तर इतर लोक पण जर आपल्या ग्रुपमध्ये आहेत, जर त्यांना वाटलं तर त्या व्हिडिओमध्ये फक्त तो फॉरगिव्हनेसचा जो मेडिटेशनचा पार्ट आहे ते करणार आहे, बरोबर? जर तुमच्या एका प्रतिक्रियेनंतर एखाद्याला वाटतंय की आपण पण मेडिटेशन करावं, तर त्यांनी केलं तर आपल्यासाठी चांगलं आहे.
जसं की आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये काय चाललंय, बरोबर? युद्धजनक स्थिती चालली आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नका आणि सतत देवाचं नामस्मरण करत राहा, बरोबर? आपल्या पाठीशी रेकीची दिव्य शक्ती आहे, त्याला प्रार्थना करत राहा. या ब्रह्मांडाला, या युनिव्हर्सला जे जे आपले इष्टदेव आहेत त्या सगळ्यांना प्रार्थना करा, नामस्मरण करा. कोणतीही सिच्युएशन आली तर पॅनिक न होता ते कसं काय आपण हाताळायचं त्याची जबाबदारी घ्या सगळ्यांनी. आणि एक गोष्ट सगळ्यांनी करा की ह्या युनिव्हर्सला एक 5 मिनिटं बसून आपल्याला सांगायचंय प्रत्येकाला की हे जे चाललं आहे, आपल्या देशावर जे संकट आलं आहे, हे सगळं व्यवस्थितरित्या सुरळीत पार पडू दे. सगळ्यांना व्यवस्थित शांततेने राहू दे. आपल्याला युनिव्हर्सला मेसेज पाठवायचा आहे, बरोबर? जे चाललंय ते योग्यच आहे. अयोग्य आपण म्हणू शकतो का? तर नाही. कारण आपल्यावरती इतके असे हल्ले झाल्यानंतर आपण किती शांततेने सगळं घेतलं होतं. अजूनपर्यंत आपण शांतताच राखली होती. पण परत 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 आपल्याच माणसांना ते दुःख सहन करावं लागतंय. मग जसं आपल्याला कृष्णांनी सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य, माहिती आहे ना सगळ्यांना? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म अधर्म वाढतो त्यावेळेला असं काही ना काहीतरी होतं आणि असं करावंच लागतं, बरोबर? सगळेजण ऍग्री आहेत त्यासाठी. फक्त आपण ह्या परमेश्वराला, या युनिव्हर्सला सगळ्यांनी 5 मिनिटं डोळे बंद करून आपले जे हितचिंतक आहेत, तुमचे जे रिलेटिव्ह आहेत, सगळीकडे जे देशभरात पसरलेले आहेत, कुठे पण सगळ्यांनी प्रत्येकाला त्याच्यासोबत तुमच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसराला सगळ्यांना शांत आणि व्यवस्थित राहू दे. सगळ्यांचं म्हणजे आता जे युद्धजनक जी स्थिती आली आहे तर सर्वांचं संरक्षण कर. सगळ्यांना ऑल इज वेल म्हणतो ना, जसं आपण ऑल इज वेल, सर्वांचं संरक्षण कर. असं फक्त आपल्याला 5 मिनिटं डोळे बंद करून या युनिव्हर्सला प्रार्थना करायची आहे. मग आपण आपल्या पुढे सब्जेक्टवर येऊया. थँक्यू मीनाक्षी मॅडम, थँक्यू. एका ठिकाणी कॅमेरा सेट करा तुमचा. आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे. हे परमेश्वरा, सर्वांवरती तुझं लक्ष असू दे. सगळं काही सुरळीत झालं आहे आणि या पूर्ण देशवासियांचं सगळ्यांचं संरक्षण कर, संरक्षण कर, संरक्षण कर. ओके, केली प्रार्थना. झाल्यावर डन म्हणून करायचंय. माधुरी मॅडम, तुम्ही जॉबला आहात का? तुमचा कॅमेरा चालू नाहीये. वेलकम छाया मॅडम. चालू ठेवा मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. ओके, झाली प्रार्थना करून. आता ह्या प्रार्थनेमुळे काय झालं, एक आपल्याला एक ऊर्जा मिळते की आपण ह्या युनिव्हर्सला काहीतरी मेसेज दिलाय, बरोबर? असाच जर प्रत्येकाने, प्रत्येक व्यक्तीने जर युनिव्हर्सला मेसेज दिला तर आपलं संरक्षण झाल्याशिवाय राहील का? होणारच आहे. मोदीजी त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहेत. त्यांना आपल्या नागरिकांचा सपोर्ट हवाय, बरोबर की नाही? तर आपण ही ओके शैलू मॅडम, ठीक आहे, थँक्यू. आता आपण आपल्या रेकीकडे वळूया. तर आता सगळ्यांनी प्रार्थना लिहून घ्यायची आहे. रेकीची काय प्रार्थना असते ती लिहून घ्यायची. छाया मॅडम, कॅमेरा चालू केलात तरी चालेल.
चालू करू बोलायला? हो हा मॅडम. ओके. मी माझ्या आत्म्याचे मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांचे आभार मानते. मी कुलस्वामिनी मॅडम, माता पिता नंतर काय बोललात तुम्ही? समस्त गुरुजन. अच्छा. मी हे तुम्हाला पीडीएफ पण देणारच आहे, पण तुम्ही लिहून घ्या, म्हणजे कसं प्रॅक्टिस बोलून बोलून ती पाठ होते ना आपल्या, म्हणून साठी लिहून घ्यायला सांगते. माता पिता आणि समस्त गुरुजनांचे आभार मानते. मी कुलस्वामिनी आणि तुमचे इष्टदेव. आता इथे तुमचे श्री स्वामी समर्थ येतील, महादेव येतील, श्रीकृष्ण येतील, बरोबर. मी कुलस्वामिनी आणि माझे इष्टदेव यांचे आभार मानते. मग जे पण आहे ते नाव लिहा तुम्ही इष्टदेवांचं. आता आपल्याला म्हणायचं आहे ब्रह्मांडातील. हा बोला. मॅम, हा बोला. इष्टदेव माहित नसतील तर कसं करायचं? इष्टदेव म्हणजे तुम्हाला कोणत्या देवांची पूजा करायला आवडते मॅडम? मी स्वामी समर्थ साई महाराजांची सेवा पूजा करते जसं. हा, मग त्यांचंच नाव लिहायचं. तेच इष्टदेव, आपले आवडते देव. हा, कुलस्वामिनीला तर बरं. आपण आवाहन केलेलं आहे, बरोबर ना. तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहू शकता, साई महाराज लिहू शकता, कोणी लिहू शकता. हा हा, कुलस्वामी तसं मला माहित नाहीये, पण नाही तुम्ही नाही, सांगितल्याप्रमाणे कुलस्वामिनी कुलस्वामीने तुम्ही लिहिलात फक्त कुलस्वामिनी तरी चालणार आहे. तुमची कुलस्वामिनी, तिला माहिती आहे ना तुम्ही तिचं लेकरू आहात ते, हा हा, बरोबर ना. ठीक आहे ना मॅम. कुलस्वामिनी लिहा फक्त. हा, मी ओके कुलस्वामिनी. मॅम, थँक्यू. ओके, वेलकम मॅम. कुलस्वामिनी आणि इष्टदेव यांचे आभार मानते. आता आपल्याला बोलायचं आहे ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश माझ्या सातही चक्रातून प्रकाशित होऊन हे लिहून घ्यायचं माझ्या का? हे हा लिहून अशा घ्यायचं वेळेस लिहून घ्यायचं लिहून घ्यायचंय. प्रार्थनाच आहे. हो हो, लिहून घ्यायचंय. माझं गेलं ब्रह्मांडातून ना. ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून सातही चक्रांमध्ये प्रकाशित होऊन, सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळ हातामधून प्रवाहित होत आहे. एकदा लिहा, बोलताना 3 वेळा बोलायचंय. तिथे पुढे 3 असा स्ट्रोक करा, की जसं आपण एक गोष्ट ज्या वेळेला आपली कडवी असतात अभंगाची बोला, तसं लिहायचंय आपल्याला. एकदा लिहायचंय, बोलताना 3 वेळा बोलायचंय. प्रवाहित होत आहे. तळ हातामध्ये. लिहिली सगळ्यांनी प्रार्थना? हो.
कोणी एकाने वाचून दाखवेल बरोबर लिहिले काय? सगळेजण करेक्शन करू शकतात. हा वाचा रेवती मॅडम. मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी रेकी शक्तीचे आभार मानते. दिव्य माता रेकी शक्तीचे. रेकी सॉरी शक्ती बोललात तरी चालेल. दिव्य रेकी हो. शक्तीचे. हा दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते. माता पिता समस्त गुरुजनांचे आभार मानते. कुलस्वामिनी इष्टदेव श्री स्वामी समर्थ भैरवनाथ यांचे आभार मानते. ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश माझ्या सहस्र चक्रातून 7ही चक्रामध्ये सर्वांगातून प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळहातातून प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. प्रवाहित प्रवाहित होत 3 आहे. वेळा प्रवाहित होत बोलायचं. आहे. व्हेरी व्हेरी गुड. थँक्यू. वेलकम मॅम. झालंय छाया मॅडम. मी पाठवणार आहे तुम्हाला PDF. पण जेवढं आता तुम्हाला समजलं ते तुम्ही लिहून घ्या किंवा मी पर्सनल पण पाठवेन एखाद्याचं राहिलं असेल तर. आणि आपल्या ग्रुपमध्ये मी पाठवणार आहे. आता जसे व्हिडिओ पाठवेन या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत परत ऐकायला मिळेलच ही प्रार्थना. त्यावेळी नोट डाऊन करून घ्या. ओके. तर आता आपल्याला काय करायचंय की एनर्जी फील करायची आहे. रेडमीने कोण जॉईन झालंय? रेडमी कॅमेरा ऑन करा प्लीज. आता आपल्याला एक एनर्जी फील करायची आहे. काय मॅडम नाव तुमचं? मोबाईलचं नाव रेडमी आलंय. कोमल. कोमल. ओके. काल नव्हतात ना मॅडम? हो मी नव्हते. मला कळलं नाही. ओके नो प्रॉब्लेम. व्हिडिओ पाठवणार आहे ग्रुपवर, तो बघून घ्यायचा आहे. ओके. हो हो. ते कालचं जे राहिलंय ते समजेल. आता सगळ्यांनी आपल्या हातामध्ये एनर्जी फील करा. हात रब करा. आणि आपल्याला हळूच जवळ लांब करायचे हात. कोणाला त्यांचे हात खेचल्यासारखे वाटतायत, मागे फेकल्यासारखे वाटतायत, काहीतरी जाणवतंय हातामध्ये तयार होतंय, ते फील करायचंय. एनर्जी फील करायची आहे थोडक्यात. होतंय? वाटतंय काहीतरी? काही जणांना वाटेल, काही जणांना लगेच अनुभव येणार नाहीये. प्रॅक्टिसने येणार आहे. पण काहीतरी हवा आपल्या हातांमध्ये आलीये असं वाटतंय कोणाला? सगळ्यांनी सांगा. वंदना मॅडम वाटतंय ना? बरोबर. हात फेकला जातोय. तुम्हाला आशा मॅडम? नाही वाटत. नाही वाटत आहे. कॉन्सन्ट्रेशनने करा. थोडं लक्षपूर्वक करा की हात आपला जसा हवेने फेकला जातो मागे, असं आपल्याला एनर्जी फील करायची. होती एनर्जी फील होती मॅम. एकदम हळू करायचं प्रोसिजर. फास्ट केलात तर आपल्याला समजणार नाहीये ते. मीनाक्षी मॅडम तुम्हाला वाटतंय? काहीतरी नाही वाटत आहे. ओके. छाया मॅडम केलं. कोमल मॅडम उद्या नावाने जॉईन व्हायचंय. ओके. तर ठीक आहे. ज्यांना एनर्जी फील झाले ठीक आहे, कौतुक आहे त्यांचं. हा मुंग्या आल्यासारखं होतं का? हा मुंग्या आल्यासारखं तर होतं, पण होते ना फील. कोण बोललं मुंग्या आल्यासारखं होतं? रेवती मॅडम. पूजा देशपांडे. ओके. पूजा मॅडम. मला चुंबकीय शक्ती असल्यासारखं जाणवलं. बरोबर. असं काहीतरी प्रतिआकर्षण बघा वातावरणामध्ये सगळीकडे एनर्जी आहे. बरोबर. आपण ज्या वेळेला हाताने त्याला जवळ लांब करतो तर ते आपल्या हातामध्ये समाविष्ट होते. आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न केला तरी हे बघा, आता मी काय मुद्दाम नाही करत आहे, आता ते प्रॅक्टिसने होतं आपलं. तर पूर्ण हात किती पुढे करायचा प्रयत्न केला, एकदा का एनर्जी आपल्या हातामध्ये निर्माण झाली, याच शक्तीने आपण ची बॉल तयार करणार आहोत. रेकी लेवल 1 मध्ये याची प्रॅक्टिस पुढे सिलेबस मध्ये होणार आहे आपली. खेचतायत ना? हा बरोबर. रबर ताणले जातात, खेचतात. आपला तो एक ची बॉल तयार करायचा आहे आपल्याला. थोडं आता पुढच्या सिलेबस मध्ये आहे आपल्याला. तर आज आपण काय करायचं? हा बोला. कोण बोलतंय? असं रब केल्यावरच होतं का? असं काही नाही मॅडम.
फक्त तुम्ही जवळ लांब रब केले तर आपण ठीक आहे, आपण ती एनर्जी आपण घेतोय, अजून ऊर्जा येते ना रब केल्यानंतर, आपले हात ऍक्टिव्हेट होतात सगळ्या नसा वगैरे. आणि जरी तसं नाही केलं, नुसतं आपण जरी हात जवळ लांब जरी केले तरी पण ती एनर्जी फील होणार आहे आपल्याला. जसं आपण बघा अट्युनमेंट जसे सगळेजण घेणार आहेत, सगळ्यांना ह्या रेकी शक्तीचा अनुभव तर येणारच आहे. पण जरी अट्युनमेंट आपण अजून घेतली नाही तरी पण आपल्याला एनर्जी जाणवते की नाही, म्हणजे आपल्यामध्ये एक सुपर पॉवर आहे की नाही, सगळे मान्य करतात की नाही की माणसामध्ये ती भगवंताने दिलेली, परमेश्वराने दिलेली ती देणगी आहे आपल्याला. पण इतकंच आहे की आपल्याला ते अजून माहिती नाहीये की त्याचा वापर कसा करायचा आहे. तर ह्या प्रार्थनेला, रेकीला प्रार्थना करून आपण आपला प्रत्येक अवयव, आता रेकीचं अटेनमेंट घेतल्यानंतर जसं की तुमचं समजा डोकं दुखतंय किंवा कुठे गुडघा दुखतोय, तुमचं पोट दुखतंय, कुठे काही तुमचे हात दुखतायत, तर हात दुखताना हात ज्यांचे दुखतात, जास्त त्रास आहे, हाताला वेदना आहे, तर त्या वेळेला आपण रेकी कुठे घेणार? आता आपले हातच आहेत बरोबर की नाही, ज्याने आपण रेकी देऊ शकतो. मग आता हातालाच मी हात दोन्ही हाताने कशी काय बरं हील करणार आहे? नाही ना. मग त्यावेळेला आपले हात हे आपल्या हृदय चक्राला जोडलेले असतात. आपलं जे हार्ट चक्र असतं त्याला ज्या वेळेला आपण रेकी देणार आहे त्यावेळेला आपोआप आपल्या हाताच्या वेदना कमी होणार आहे. बरोबर. तर आता प्रत्येक बॉडी पॉइंटला रेकी कशी घ्यायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके. आता मी ती 24 बॉडी पॉइंटची मी इमेज शेअर करते तुम्हाला. बरोबर. ते बॉडी पॉइंट बघायचे आहेत सगळ्यांनी. दिसले सगळ्यांना? दिसले सगळ्यांना? प्रार्थना दिसते. स्क्रीन दिसले सगळ्यांना? हो हो दिसते ना? प्रार्थना प्रार्थनेची स्क्रीन दिसते. आहे. काय बोलताय पूजा मॅडम? प्रार्थना आहे ना, त्याची स्क्रीन दिसते. प्रार्थनाची नाही हो मॅडम, मी सगळ्यांना दिसतंय का 24 बॉडी पॉइंट? नाही मॅडम स्वामी समर्थ प्रार्थना दिसतीये. ओके ओके ओके, परत स्टॉप कर. काय माहिती माझ्या नेटवर्क मध्ये इश्यू आहे की माझं, तर मी आता 100च करून घेतलंय, 100चा स्पीड सुद्धा प्रॉब्लेम होतोय. आज प्रॉब्लेमच आहे, आमच्या इथे पण खूप प्रॉब्लेम आहे. बघा बरं दिसते का? आता दिसते. हो आता दिसते मॅडम. ओके. बघा ह्याच्यामध्ये पहिले आपले डोळे आहेत. चालू रखेगा. बघा पहिल्यांदा डोळे आहेत बरोबर. हो. ज्या वेळेला आपण अटेनमेंट घेणार, सगळ्यांनी सगळ्यांचे माईक पहिले म्यूट करा, नंतर जेव्हा बोलायला सांगेन तेव्हा अनम्यूट करा. पहिलं माझं सांगून होऊ दे, मग तुम्ही अनम्यूट केलात तरी चालेल. बोलताना माईक वर जरा लक्ष असू द्या, मग डिस्टर्बन्स येतो, मग व्हिडिओ मध्ये पण आपल्याला व्यवस्थित ऐकायला नाही मिळत. आता बघा हे आपले आय आहेत, डोळे आहेत बरोबर. आता आपण आपल्याला डोळ्याला रेकी घ्यायची आहे, तर आपण काय म्हणायचं आहे, काय अफर्मेशन द्यायचं आहे की माझे डोळे, ज्या वेळेला आपण रेकीला प्रार्थना करणार, जशी मी तुम्हाला आता रेकी प्रार्थना लिहून दिली आहे बरोबर, की ब्रह्मा पहिलं रेकीचे आभार वगैरे सगळं आपण स्वतःच्या आत्म्याचे आभार मानायचं, रेकीचे आभार मानायचं, माता पिता गुरुजनांचे आभार मानायचं, कुलस्वामिनी आणि आपले इष्टदेव बरोबर. नंतर म्हणायचं की ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून प्रवाहित होऊन पूर्ण सर्वांगामध्ये 7ही चक्रांमध्ये प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळ हातांमधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे बरोबर. हे झाल्यानंतर आपल्याला हातांना मुंग्यासारखं किंवा जड होतात काहींचे हात, असे आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात थोडे ना थोडे. अटेनमेंट झाल्यानंतर ते जास्त जाणवायला सुरुवात होते. त्यावेळेला आपल्याला 20% ऊर्जा, तरी 10 ते 20% ऊर्जा आपल्यामध्ये काम करत असते. मग त्यावेळेला हे झाल्यानंतर आपण आपल्या डोळ्यांवरती हात ठेवायचे, असे हात ठेवायचे डोळ्यांवरती आणि म्हणायचे आपल्याला की माझे डोळे चार्ज होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत, माझ्या डोळ्यांनी खूप सुंदर मला दिसत आहे, माझे डोळे चार्ज होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत.
बरोबर. ती रेकी आपल्या डोळ्यांना 3 मिनिटं द्यायची. प्रत्येक बॉडी पॉइंटला आपल्याला 3-3 मिनिटं रेकी द्यायची असते. बरोबर. जर हा तुम्ही प्रयोग केलात, आता सपोज आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, बरोबर. 3-3 मिनिटं म्हणजे आपल्याला 1 तास 12 मिनिटं जाणार 24 बॉडी पॉइंटला, बरोबर. एवढा वेळ आजच्या जगामध्ये आपण स्वतःसाठी देत नाही, बरोबर. सगळ्यांसाठी सगळं करत असतो आपण, पण स्वतःसाठी काय करतोय, कधी करणार, बरोबर की नाही. म्हणून साठी अगदीच आपल्याला नाही जमत आहे की दिवसातून 1 तास 12 मिनिटं काढण्यासाठी, तर आपण अर्धे अर्धे पॉइंट घ्या तुम्ही. 7-7 पॉइंट घ्या, बरोबर. 7-21. समजा 21 मिनिटं तर आपण आज देऊ शकतो, बरोबर. 21 मिनिटं उद्या देऊ शकतो, 21 मिनिटं दुसऱ्या दिवशी देऊ शकतो. म्हणजे आठवड्यातून आपले 24 बॉडी पॉइंट झाले तर आपला प्रत्येक अवयव ऍक्टिव्हेट होतो आणि व्यवस्थितरित्या काम करायला सुरुवात करतो आणि जिथे पण काही दुखणं असेल ते हील व्हायला सुरुवात होते. आणि रेकी ही अशी शक्ती आहे की म्हणतात ना, जसं पी हळद हो गोरी, बरोबर. तूप खाऊन जसं रूप लगेच येत नाही, तसं प्रकार आहे की रेकी आपला जो काही आजार आहे ना, तो मुळापासून काढण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे एखादं जर आपल्याला काही दुखणं जडलं असेल शारीरिकरित्या, कोणतंही असू दे, आपण रेकी घेत असतो. आपल्याला त्यावेळेला वाटत असतं की काही फरक पडत नाहीये, पण ज्या वेळेला तो फरक पडतो, आपण ज्या वेळेला रिपोर्ट काढतो, सगळं बघतो, त्यावेळेला आपल्याला समजतं की किती मोठा फरक पडला आहे. त्यामुळे या दिव्य रेकी शक्तीवर जे पण करणार आजपासून आपण, ते पूर्णपणे 100% विश्वास ठेवून करायचंय. जिथे आपल्या डोक्यामध्ये कुठे पण लॉजिकचा विषय आला, बरोबर, तिथे रेकी आपलं काम करणार नाही. रेकी तर प्रत्येक कंडिशन मध्ये काम करते. ही कुठलं धर्म मानत नाही, कुठली जात मानत नाही, प्रत्येकासाठी रेकी आहे. पण जर आपण तिच्यावर विश्वास ठेवला तर, आता बघा ना, किती माणसं असतात, काही लोकांना रेकीने बरं पण वाटतं, पण काही लोकांची वृत्ती अशी असते की जरी बरं वाटलं ना, तरी पण त्यांना त्याचं क्रेडिट द्यायचं नसतं. असं नाही करायचं. जर आपल्याला खरंच बरं वाटलंय तर तिथे आपल्याला बरं वाटतंय असं म्हणण्याची आपली शक्ती असली पाहिजे, आपलं सामर्थ्य असलं पाहिजे. मग त्यावेळेला मी कशाला सांगू समोरच्याला की मला वाटतंय बरं, जाऊ दे ना, मला वाटलंय बरं, मला सांगण्यामध्ये काय अर्थ नाहीये. असं कधीच आपली भावना ठेवायची नाही. जर आपण रेकी देतोय, समोरच्याचा रिप्लाय आला तरच आपल्याला समजणार आहे ना की रेकी आपण देतोय ती त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही. किंवा हे सगळं आपण पहिलं स्वतःवरती अनुभवायचंय की रेकी आपण घेतोय तर ती आपल्याला आपल्यासाठी काय काम करते, काय जादू करते. आता मी यातले थोडेसे पॉइंट आपल्याला सांगणार आहे, मग त्याप्रमाणे सगळ्यांना समजणार आहे की रेकीचे प्रत्येक पॉइंट आपण कसे घ्यायचे, बरोबर. तर आता टेम्पल म्हणजे हे कपाळ आपलं, तर माझं कपाळ चार्ज होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. रेकीला प्रार्थना केल्यानंतर आपण म्हणायचं माझं कपाळ चार्ज होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, चार्ज होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. सगळे चांगले विचार माझ्या डोक्यामध्ये येत आहेत, बरोबर. नंतर मग कानांना द्यायचे. माझे कान चार्ज होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत. माझे कान चार्ज होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत आणि सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या कानांनी ऐकू येत आहेत. सगळ्या चांगले विचार माझ्या कानांनी मी ग्रहण करत आहे, बरोबर. नंतर आपल्या पाठी मेंदूला घेताना बोलायचं की माझं मागील कपाळ, माझा मागील भाग, जो मेंदू आपण बोलतो छोटा मेंदू आपला आहे, तिथे माझा पूर्ण मेंदू माझा चार्ज होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, चार्ज होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे आणि माझी बुद्धी वाढत चालली आहे, माझी बुद्धी वाढली आहे, बरोबर. मी अफर्मेशन सांगते ते बघा कसे सांगते. पास्ट प्रेझेंट टेन्स मध्ये सांगते, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ आपण ज्याला म्हणतो, की होऊन पण गेलंय आणि झालंय पण. आता या सिच्युएशन मध्ये मी जगते. समजतंय सगळ्यांना काय बोलते ते. हा. नंतर आपण आपल्या गळ्याला जिथे आपलं विशुद्ध चक्र असतं, गळ्याला घ्यायचं. गळ्याला घ्यायचं, तेच म्हणायचंय माझा गळा चार्ज होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे,
माझा गळा चार्ज होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. माझ्या गळ्याच्या सगळ्या समस्या दूर झाल्या आहेत आणि मी खूप सुंदर आणि सुस्पष्ट संवाद साधते आहे समोरच्या बरोबर. माझं बोलणं चांगलं झालं आहे. असे 3-4 अफर्मेशन आपण आपल्या गळ्याला द्यायचे. बरोबर. नंतर आपल्या इथे येतात खाली इथे थायरॉइड ग्रंथी, इथे आपण बोलतो. आता ते असं दाखवलं इथे, पण इथे थायरॉइड ग्रंथी आहे आपली. थायरॉइड ग्रंथीला पण हेच अफर्मेशन द्यायचे आहे. थायरॉइड ग्रंथीमुळे आपल्याला कोलेस्ट्रॉलचे वगैरे आजार होतात, बरोबर की नाही? मग त्यावेळेला आपण इथे अफर्मेशन द्यायचे आहेत. माझ्या थायरॉइड ग्रंथी पूर्णपणे सुरळीत काम करत आहेत, चार्ज होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत. बरोबर. नंतर आपलं आलं हार्ट चक्र, म्हणजे हृदय चक्र आलं. हृदय चक्राला पण तसंच अफर्मेशन द्यायचंय. बरोबर आपलं इथे हृदय चक्र आलं. बरोबर छातीच्या मधोमध आपलं हृदय चक्र असतं. बरोबर. त्याच्यानंतर खाली पुढे आहे, मला दिसत नाहीये ती स्क्रीन, काय आहे? मणिपूर चक्र. बरोबर. कोणी सांगू शकेल मला काय आहे? मणिपूर चक्र आहे ना? आवाज येतोय का सगळ्यांना? हो, येतो आवाज. येतोय ना? बरोबर. पूर्ण हो. ते मी जे आहे 24 बॉडी पॉइंट ते आपल्या ग्रुपवर शेअर करते. ओके. आपलं हार्ट चक्र झालं. हार्ट चक्राच्या खाली नाभीपासून 4 बोट वरती आपलं मणिपूर चक्र. मणिपूर. बरोबर. हो. नाभीपासून 4 बोट खाली आपलं स्वादिष्टान चक्र स्वादिष्ठान चक्र. आणि आपलं त्याच्या खाली आपलं रूट पूर्ण चक्र. तळाशी रूट चक्र, मूलाधार चक्र म्हणतात त्याला. मुळात. गुदद्वाराजवळ असतं. आपला पाठीचा कणा ताठ असतो. त्याची रीढ जिथपासून सुरू होते एकदम तळाशी, तिथे आपलं मूलाधार चक्र. बरोबर. नंतर आपले राईट साईडला आपलं लिव्हर. बरोबर. आणि लेफ्ट साईडला स्वादिपुंड, स्वादुपिंड, प्लीहा. नंतर आपली ढोपरं आहेत. बरोबर. नंतर आपलं पोटरे आहेत. पोटऱ्यांना पण आपण हील करू शकतो. 2 पॉइंट, ऍक्च्युली 26 पॉइंट असतात. 2 पॉइंट ह्याच्यामध्ये दाखवलेले नाही, जे थाईज आहे, थाईज आणि आपल्या पोटऱ्या. नंतर आहेत आपले तळवे. त्यांना आपण दोन्ही वेळेला एक म्हणजे दोन्ही तळव्यांना वेगवेगळ्या हातांनी घेतली तरी चालणार आहे, किंवा एका तळव्याला तुम्ही एकदा केलं तरी चालणार आहे. तळवा आणि घोटा आपण ज्याला म्हणतो की माहितीये ना, पायाच्या वरती जो आपला हाड असतं, आपलं जे आपण जिथे साखळी घालतो, बरोबर, तो घोटा आणि पायाचा तळवा, याला पण तुम्ही दोन्ही हातांनी रेकी हिलिंग करू शकता. नंतर हे आपले खांदे, शोल्डर. तसंच आपले बॅक साईडचे पूर्ण पॉइंट आहेत. थायरॉइड ग्रंथीच्या पाठचा पॉइंट, नंतर हार्ट चक्राच्या पाठचा पॉइंट एक्झॅक्टली, नंतर मणिपूर चक्राच्या पाठचा पॉइंट, नंतर आपल्या दोन्ही साईडला, पाठच्या साईडला किडनीज आहेत आपल्या दोन्ही. पाठी हात ठेवायचे, तुम्हाला त्या इमेज मध्ये दिसणारच आहेत. बरोबर. आणि नंतर तिथेच परत मूलाधार चक्रची बॅक साईड आणि स्वादिष्टान चक्रची बॅक साईड. बरोबर. असे ते 24 पॉइंट आहेत. त्याला आपल्याला आठवड्यातून ऍटलिस्ट एकदा तरी झाले पाहिजे. बरोबर. जास्त वेळ आहे का? आता समजा जिथे आपण 1 तास, समजा जे 7 वाजता उठत असतील त्यांनी 6 वाजता उठा, म्हणजे 1 तास आपल्यासाठी मिळतोय की नाही? जर काहीतरी चांगलं करायचंय तर आपल्याला ते करावंच लागेल. आणि या उपर आता हे जे करणार नाही आहेत, समजा हे खूप हे वाटतंय, काय म्हणतात त्याला, खूप बोरिंग आहे मॅडम, आम्हाला नाही करता येणार हे 3 मिनिटं, पण जो अवयव दुखतो तो तर आपण हील करू शकतो. आपल्याला ज्या भागाला त्रास आहे तो भाग तर आपण हील करू शकतो. आणि या उपर जर नाही करायचंय तर आपण 7 चक्रांद्वारे आपल्या प्रत्येक बॉडी पॉइंटला हील करू शकणार आहे. तो लेक्चर आपला असणार आहे शेवटच्या दिवशी, की आपले 7 चक्र आपल्या पूर्ण बॉडीवरती कसा कंट्रोल करतात आणि त्याने आपण प्रत्येक बॉडी पॉइंटला कसं काय हील करू शकणार आहोत ते आपण बघणार आहोत. समजतंय ना सगळ्यांना काय बोलतेय? हो मॅडम, खूप छान समजतंय. थँक्यू. काही अडचण असेल ना तरी पण सांगा. आणि आता आपण 24 बॉडी पॉइंट बघितले आहेत. आता आपण ह्या रेकीमध्ये ह्या रेकीचं मॅजिक बघणार आहोत, की रेकीमुळे आपण अन्न आणि पाणी याला पण हिलिंग करू शकतो.
म्हणजे आपल्यासाठी जे सात्विक अन्न तयार व्हावं त्यासाठी पण आपण हिलिंग करू शकतो. बरोबर. आणि पाणी जे तीर्थाप्रमाणे बनतं, अमृताप्रमाणे त्याची गोडी बनते, ते पण आपण रेकीने हील करू शकतो. की पाण्यामध्ये सगळ्यांनाच माहिती असेल की पाण्यामध्ये मेमरी असते. बरोबर. जे आपण पाण्यासोबत बोलतो, जे अफर्मेशन, आपला अफर्मेशनचा टॉपिक होईलच उद्या वगैरे, त्यावेळेला जे आपण अफर्मेशन पाण्याशी बोलतो, आपण प्रत्येक वेळेला आपण पाण्याला सांगतो की हे पाणी ग्रहण केल्याने माझ्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. मला खूप शक्ती मिळत आहे हे पाणी पिऊन. माझे सगळे आजार बरे झालेले आहेत. ते मेमरी पूर्ण पाणी साठवत असतं आणि ते पाणी ग्रहण केल्याने अगदी आपल्याला खूप रिझल्ट मिळतो. पाण्याने पण आपण आपलं स्वास्थ्य अफर्मेशन देऊन आपण सुरळीत करू शकतो. बरोबर. तर आपण अन्न आणि पाण्याला कशी काय हिलिंग देणार आहोत ते बघूया आपण. परत स्क्रीन शेअर करते, फक्त मला सांगा एकाने की दिसते का तर. दिसली. अन्न आणि पाणी दिसतंय. हा पाणी पण आहे याच्यामध्ये, पाण्याची इमेज मला दिसत नाहीये म्हणून विचारते तुम्हाला. आहे ग्लास दिसतोय. आहे मॅडम आहे. ओके. ग्लास आणि हात आहे ना. हा आहे ओके. तर आपण ज्या वेळेला जेवण बनवतो, बरोबर, ज्या वेळेला जेवण बनवणार आहे, आपलं जेवण पूर्ण होतं, त्यावेळेला आपण त्या पूर्ण सगळ्या अन्नाला रेकीला कॉल करून अफर्मेशन द्यायचं आहे. हे अन्न ग्रहण केल्याने माझा पूर्ण परिवाराचे आरोग्य एकदम स्वस्थ ठणठणीत आहे. हे अन्न ग्रहण केल्याने सगळ्यांना सुखाचा आणि आनंदाचा आणि स्वास्थ्याचा लाभ झाला आहे, असं पण तुम्ही म्हणू शकता. अफर्मेशन तुमच्यावर आहे, तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. फक्त अफर्मेशन मध्ये नाही हा वर्ड आला नाही पाहिजे. आता सपोज एखाद्याने म्हटलं की बघा, आता हे अफर्मेशन कसं आहे सांगा मला, की मी कधी आजारी पडत नाही. हे योग्य आहे का अफर्मेशन मला सांगायचंय. बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? मी कधी आजारी पडत नाही मी बोलते ना, मग का चुकीचं आहे ते सांगा मला. बरोबर. मीनाक्षी मॅडम तुम्ही बोललात ना चुकीचं आहे. नाही कोण म्हणाला चुकीचं नाही आहे? शब्द आला त्याचा. नाही शब्द आला. बरोबर ना. नाही शब्द नाही आला. शब्द आला. मग युनिव्हर्सला आपण नाही हा शब्द युनिव्हर्सला कळत नाही म्हणून साठी आपण तसं नाही म्हणायचंय की मी नेहमी स्वस्थ आहे, माझं आरोग्य एकदम छान आहे, ठणठणीत आहे, शक्तिशाली आहे. जे पण अफर्मेशन आहेत ते आपण पॉझिटिव्हली द्यायचे आहे. जे पण अफर्मेशन आपण जे अन्नाला देऊ, किंवा तुम्ही कोणीतरी प्रयोग पण करू शकता. ज्यांना ही ऍक्टिव्हिटी करायची आहे त्यांनी अगदी करा आणि मला सांगा. एक छोट्याशा वाटीमध्ये थोडासा भात घ्यायचा आहे. भात घ्यायचाय, त्या वाटीमध्ये परत तेवढाच भात दुसऱ्या वाटीमध्ये घ्यायचाय. बरोबर. आता रात्री आपलं थोडाफार कधी शिल्लक राहतो तर आपण तो 2 वाट्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, वेगवेगळा करायचा आहे. आणि एका वाटीला ना खूप छान अफर्मेशन द्यायचे आहेत. खूप छान, म्हणजे त्या भाताला की तू माझं जीवन आहेस, तुझ्यामुळेच मी आहे, तुझ्यामुळे मी आज जगते आहे, माझी प्राणशक्ती जी आहे, जीवन ऊर्जा जी आहे ती तुझ्यामुळे सुरळीत चालली आहे. तू खरंच माझ्यासाठी खूप महत्वाचं काम करत आहेस. थँक्यू थँक्यू थँक्यू. जेवढे चांगले अफर्मेशन आहेत ते त्या भाताला द्यायचे. बरोबर. आणि दुसऱ्या वाटीमधला जो भात आहे त्याला तुम्ही इतकं घाण बोला की तुम्हाला जेवढं येतंय तेवढ्या शिव्या शाप सगळं सगळं द्या. आणि दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही वाट्या बघायच्या की कुठला भात चांगला राहिला आहे आणि कुठला भात खराब झाला आहे. ही अफर्मेशनची जादू आहे. अफर्मेशनची अजून जादू आपण पुढच्या अजून 1-2 सेशन मध्ये बघणारच आहोत, ज्या वेळेला आपल्या अफर्मेशनचाच टॉपिक होईल. पण आज हे अन्न आणि पाणी कसं चार्ज करावं म्हणून हा टॉपिक आलाय, म्हणून मी सांगते तुम्हाला
की अफर्मेशन मध्ये खूप जादू आहे. जसं आपल्या जिजाऊ माता शिवबांना लहानपणापासूनच ते राजे होते का? शहाजी राजे आपले राजे होते का? नव्हते. नाही. नव्हते. बरोबर की नाही? मग शहाजी राजे भोसले राजे नव्हते तरी सुद्धा आपल्या जिजाऊ माता शिवाजी महाराजांना काय म्हणायच्या? छत्रपती शिवाजी महाराजांना की बाळराजे. बरोबर. मग ती लहानपणापासून जे बिंबवलं गेलं जे जिजाऊ मातांनी ते प्रत्यक्षात कधी उतरलं? मोठे. 16 वर्षाचे झाल्यानंतर उतरलं की नाही? म्हणजे किती पेशन्स होता, किती वाट बघावी लागली. आणि आज आपण आपल्याला सगळं कसं पाहिजे असतं की तूप खाऊन लगेच रूप यायला पाहिजे आणि पी हळद लगेच गोरी व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून साठी आपल्या सगळ्यांना हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या कराव्या लागणार. जर आपण करणार ना, जो करणार त्याला रिझल्ट मिळणार आहे आणि त्यामुळे तुमचा रेकीवरचा विश्वास जो आहे तो अजून घट्ट होणार आहे. त्यामुळे ऍक्टिव्हिटीज करा आणि त्या ऍक्टिव्हिटीज करून तुम्हाला अजून इथून पुढे अटेनमेंट घेतल्यानंतर पण किती मॅजिकली रिझल्ट येणार आहे ते तुम्ही स्वतःच शेअर करणार आहात सगळे अनुभव. जो करणार आहे त्याला अनुभव येणार आहे. जसं आपण बोलतो रेकी हा शिकण्याचा विषय नसून जगण्याचा विषय आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण रेकीला बोलवू शकतो. रेकीची ऊर्जा आपण घेऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये. बरोबर. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? हो. ओके. तुझं सेशन कळलंय सगळ्यांना? शरयूज मॅडम, माधुरी मॅडम, आशा मॅडम, हो. मीनाक्षी मॅडम. मीनाक्षी मॅडम कालचा सेशन जरूर ऐका. म्हणजे आपल्या तुम्हाला लिंक लागेल. चालेल. काल नव्हते मी ग्रुपवर शेअर त्यांनी. करणार आहे ना? हा मी व्हिडिओ ग्रुपवर आजचा पण आणि कालचा पण दोन्ही शेअर करते. थोडा वेळ ग्रुप ओपन काय करते. होतंय माझा व्यवसाय असल्यामुळे मला ह्या टायमाला जॉईन नाही करता येत. आणि संध्याकाळची वेळ पण जरा लवकर होती. 9:30 ते 10:30 घेतलं तर जॉईन करता येतं. बाहेर असते ना. ओके, नो प्रॉब्लेम मॅडम. मग तुमचा व्यवसाय आहे ना, मग तुम्ही युट्यूब बघू शकता ना. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला जर सपोज मी ह्याच्यामध्ये सांगेनच ना व्हिडिओमध्ये की आपलं अटेनमेंट कधी होणार आहे, काय होणार आहे. बरोबर. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण सगळं ऐका. तुम्हाला कसं कळतंय ते बघा आणि जर तुम्हाला एखादा पॉईंट नाही कळला तर तुम्ही मला पर्सनली मेसेज पण करू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक ओके. आहे, ठीक आहे. धन्यवाद. ओके. मग युट्यूबची लिंक तुम्ही ग्रुपवर टाकणार आहे का? हो ग्रुपवरच टाकणार आहे. ठीक आणि ठीक. सगळ्यांनी आपल्या धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कारण का नक्की. बघा मी काय कोण मोठी सबस्क्राईब म्हणजे माझे खूप व्ह्युअर्स आहेत असं नाहीये ना. त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलात ना तर तुम्हाला माझे व्हिडिओ पुढे बघायला मिळतील. म्हणजे काय सांगणार आहे, काय नाही सांगणार आहे. ते सगळे अपडेट बरोबर. जसं जसं काही काही करत राहणार आहे ते अपडेट सगळे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणून साठी सांगण्याचं तात्पर्य एवढंच. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच. ओके. आणि आपला ग्रुप आता 5-6 मिनिटासाठी मी ओपन करेन. तर तुम्हाला तुमचा अनुभव थोडाफार जो काल आपण मेडिटेशन मध्ये घेतला तो त्याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. आणि तुम्हाला कितपत योग्य वाटतंय, शिकवलेलं तुम्हाला समजतंय का, ते फक्त तुमच्या प्रतिक्रिया 2 शब्दामध्ये तिथे लिहायचे आहेत. ओके कराल ना मॅम. सगळेजण हो मॅम. माझ्यासाठी? नक्की. ओके. हो मॅम. थँक्यू. आणि आता आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं उरलेत आपल्याकडे. एक छोटस आपलं बॉडी रिलॅक्सेशनचं आपण मेडिटेशन करूया का? सगळे आहेत का तयार? आपले पूर्ण जे अवयव आहेत ना ते फक्त रिलॅक्स करायचे आहेत आपल्याला. जसं मी बोलणार आहे तसं तुम्हाला कल्पना शक्तीमध्ये इमॅजिन करायचंय. फक्त पाणी पिऊन घ्या थोडस असेल जवळ तर. आणि सगळे बॉडी अवयव आपल्याला रिलॅक्स करायचे. रेडी सगळेजण? ओके. सगळ्यांचे माईक जर अनम्यूट असतील तर म्यूट करा म्हणजे कुठून पण पटकन आवाज आला तर कोणी डिस्टर्ब नाही होणार. अनम्यूट असतील तर म्यूट करा. थँक्यू. छाया मॅडम.
कोमल मॅडम, तुम्हाला पण मेडिटेशन करायचंय? करायचंय पण मला आहे ना नीट ऐकायला येत नाहीये आवाज तुमचा. आवाज नाही येतय का ऐकायला? हो, माझा स्पीकर मध्ये प्रॉब्लेम आहे हा म्हणून बरोबर बरोबर. नाही, नो मला फोन प्रॉब्लेम. मग कानाजवळ तुम्ही ठेवावा लागतोय. तुम्ही व्हिडिओ ऐकून नंतर केलात तरी चालेल, पण करा. हो रात्री केलात तरी चालेल, पण करा. हो हो चला म्हणून मी सगळ्यांनी, कानाजवळ ओके ओके, नो प्रॉब्लेम. सगळ्यांनी आपल्या कुळदेवतेला आवाहन करा की माझं हे मेडिटेशन चांगलं होऊ दे, म्हणून माझं लक्ष लागू दे. ओके, आपल्या कुळस्वामिनीला, आपल्या कुळदेवतेला आवाहन करा, इष्टदेवतेला, आणि म्हणा की माझं जे हे मेडिटेशन, मी पूर्ण बॉडी रिलॅक्सेशनचं जे मेडिटेशन करत आहे त्यामध्ये माझं कल्पना शक्तीमध्ये लक्ष लागू दे, कॉन्सन्ट्रेशन होऊ दे. ओके, प्रार्थना करायची आहे. आणि आता आपल्याला मी सुरू करते मेडिटेशन. ओके, डोळे हलके बंद करा. थोडं लक्ष तुमच्या आज्ञाचक्रामध्ये, जिथे आपला शिवनेत्र असतो तिथे पूर्ण फोकस आज्ञाचक्रामध्ये. आणि मीनाक्षी मॅडम, कधी पण आपण मेडिटेशन, मी विसरली, सॉरी सगळ्यांना, की जर चष्मा असेल तो मेडिटेशन करताना बाजूला काढून ठेवायचा असतो. काल मी खरंच विसरली, त्यासाठी खूप खूप सॉरी. चला आता आपण सुरू करूया. माझं पूर्ण लक्ष, तुम्ही बोलू नका, तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करा. कल्पना शक्तीमध्ये मी जे बोलते ते फक्त बघण्याचा प्रयत्न करा. जास्त ताण देऊ नका आज्ञाचक्रावरती. माझं पूर्ण लक्ष, तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या सहस्रार चक्राकडे, जिथे बाळाचा टाळू असतो तिथे. माझं सहस्रार चक्र खूप चांगल्यारीत्या काम करत आहे आणि ते आता रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. पूर्ण हलके होत आहात. सहस्रार चक्र पूर्ण हलके होत आहे. तसंच आपल्याला खाली खाली यायचंय. आता आपलं आज्ञाचक्र, त्याच्यामध्ये आपले कान, नाक, डोळे, आपला चेहरा, सगळे अवयव एकदम हलके वाटत आहेत, खूप हलके वाटत आहेत. सगळ्या अवयवांवरचा ताण निघून जात आहे, दूर होत आहे. सगळ्या अवयवांवरचा ताण दूर होत आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपण आलो आहोत आपल्या विशुद्धी चक्राकडे, म्हणजे आपल्या गळ्याजवळ, जिथे तुमचा कंठ आहे ते तुमचं विशुद्धी चक्र आहे. विशुद्धी चक्राच्या सगळ्या समस्या दूर झाल्या आहेत आणि पूर्णपणे रिलॅक्स झालं आहे, ते हलके झाले आहे. विशुद्धी चक्रावरचा पूर्ण जो ताण, स्ट्रेस आहे तो पूर्णपणे दूर झालेला आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता तुमचे हात पूर्णपणे हलके झाले आहेत. आता तुमचे हात, छाती आणि पोटाकडील पूर्ण भाग पूर्णपणे रिलॅक्स झाला आहे. तुम्हाला खूप हलके वाटत आहे.
तुम्हाला खूप हलके वाटत आहे. प्रत्येक अवयवावरचा ताण पूर्णपणे दूर झाला आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता तुमच्या कमरेखालील अवयव जसे आपले ढोपरं, मांड्या, पोटऱ्या पूर्णपणे हलके होत आहेत. प्रत्येक अवयवावरचा ताण दूर होत आहे. प्रत्येक अवयव हलका पडला आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता तुमच्या पायांचे तळवे, पायांची बोटं पूर्णपणे रिलॅक्स होत आहेत. पूर्णपणे हलकी होत आहेत. पूर्णपणे हलकी होत आहेत. पूर्ण ताण दूर होत आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता तुमचं पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत हलके झाले आहे. तुम्हाला खूप हलकं वाटत आहे. तुम्ही हलकं फील करत आहात. खूप रिलॅक्स वाटत आहे तुम्हाला. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सगळ्यांनी आपले हळूहळू बाहेर यायचा ध्यानामधून प्रयत्न करायचा आहे. डोळे उघडण्याची घाई बिलकुल नाही करायची आहे. हात रब करायचे आहेत आणि पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला ही ऊर्जा आहे ती हाताने ग्रहण करायची आहे. झालं का सगळ्यांचं थोडंफार कॉन्सन्ट्रेशन? यस माधुरी मॅडम. मॅम मेडिटेशन करताना सुद्धा काही असे म्हणजे नकळत काहीतरी विचार डोक्यात येत होते, ज्यांना निग्लेक्ट करून मी मेडिटेशन मध्ये ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न माझा सुरू होता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं सुरुवातीला होतं काय आपण लगेचच कॉन्सन्ट्रेशन फोकस नाही होत आपलं, बरोबर आहे. पण त्यावेळेला काय करायचं माहितीये मॅडम, ज्या वेळेला आपल्याला लगेच विचार येतो ना, त्यावेळेला लगेच आपण येणारा आणि जाणारा श्वास जो असतो आपला, एक दीर्घ श्वास घ्यायचा असतो, एक दीर्घ श्वास सोडायचा असतो. ज्या वेळेला हो. आपण श्वासांवरती लक्ष आपल्या केंद्रित करतो, त्यावेळेला आपलं मन आणि आपलं जे कॉन्सन्ट्रेशन लक्ष जे लागतं, आपले श्वास आणि हे एकत्र झाले की आपलं फोकस हलत नाही, लगेच हलत नाही. आता वेळ तर लागणारच, कारण आपण ही सुरुवात करतोय, बरोबर की नाही. काही लोक असतील असे की मेडिटेशन अगोदर पासून करत असतील, तर त्यांचं मेडिटेशन एकदम छान होतं. त्यांना अनुभव पण येतात काही ना काही थोड्याफार प्रमाणात, कारण मेडिटेशन योग साधना ही आताची नाहीये, तर खूप आधीपासून आहे. तर काही लोक एक व्यायामाचा भाग म्हणून पण मेडिटेशन करतात, बरोबर की नाही. त्यामुळे त्या लोकांचं लक्ष एकदम व्यवस्थित लागतं. आता आपण सुरुवात केली आहे, तर आपलं लक्ष लागण्यासाठी थोडाफार काळ जाणार आहे आपल्याला, पण तरी सुद्धा आपण येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचंय. तर कुठे लक्ष आपलं थोडंसं वाटलं की माझ्या डोक्यामध्ये काहीतरी दुसरा विचार येतोय, लगेच आपले श्वासांकडे लक्ष आणायचे. आपली ओके. किती नाडी चालू आहे ते बघायचंय. जसं की आपण म्हणतो इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी असतात. आपली सूर्य नाडी आणि आपली चंद्र नाडी, बरोबर. ओके. तसं आपण फोकस करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्या श्वासांवरती. त्यामुळे मग आपलं ध्यान हळूहळू व्यवस्थित लागायला सुरुवात होणार आहे. कोणाकोणाला इमॅजिन होत होते अवयव? छाया मॅडम तुम्हाला झाले? पूजा मॅडम तुम्हाला?
हो झाले. थँक्यू मीनाक्षी मॅडम. थँक्यू. तुमचं झालेलं आहे का मीनाक्षी मॅडम रेकी वगैरे, की आता पहिल्यांदाच ऐकताय तुम्ही, का सेशन ऐकलात आहे? माईक 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 म्यूट आहे तुमचा, अनम्यूट करून बोला. थोडं थोडं ऑनलाईनच सर्च करता करता माहिती मिळाली. माहिती पडलंय ना. ओके ओके हम्म. ओके. आशा मॅडम तुमचं ध्यान झालं का? हो हो ओके. रिलॅक्स वाटलं थोडंफार? हो थोडं रिलॅक्स वाटतं, पण कंबर पाय जास्त दुखायला लागलाय. ओके ओके. होणार ते एका दिवसात होणार नाही, आपल्याला सवय व्हावी लागणार आहे अंग त्यासाठी. जास्त गरम झालं होतं. अंग जास्त गरम झालं होतं. हो ओके ओके. व्हायब्रेशन येत आहेत. ओके. शरीर मॅडम तुम्ही केलं? शरीर गरम होतं का जास्त? शरीर गरम होतं, काही काही वेगवेगळे अनुभव येतात, म्हणजे रिलॅक्स होत होतं ना प्रत्येक बॉडी पॉइंट आपल्याला. आपण जसं इमॅजिनेशन मध्ये, म्हणजे असं वाटतंय की तो ज्या वेळेला आपलं लक्ष लागतं बघा. आता हा जर व्हिडिओ तुम्ही कधीतरी परत इन फ्युचर मध्ये ऐकलात आणि सपोज तुम्हाला वाटलं की मला माझे सगळे अवयव रिलॅक्स करायचे, आता 10 मिनिटाचा हा तुम्ही व्हिडिओ पॉज करून ऐकलात पुढे नेऊन, बरोबर, तर त्यावेळेला तुम्हाला कळणार आहे की प्रत्येक अवयव तुमचा जसं जसं तुम्ही रोज रोज मेडिटेशन करणार ना, एकदम हलका पडतो. म्हणजे तो अवयव आहे की नाही आपल्याला समजत नाही. म्हणजे जसं आपण एखाद्या मेडिटेशन करतात बघा लोक, आणि एकदम ध्यान धारणेमध्ये ध्यान अवस्थेमध्ये जातात आणि त्यांचं शरीर एकदम हलकं असतं, त्यांना शरीराच्या वेदना जाणवत नसतात. तसं एकदम हलकं आपलं अंग शरीर पडतं ज्या वेळेला आपण रिलॅक्सेशन हे करतो तेव्हा, मेडिटेशन करतो तेव्हा, ध्यान धारणा करतो तेव्हा. ओके. छाया मॅडम तुम्हीच फोन केलेलात ना काल? छाया मॅडम नाही आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. चला तर मग आपण उद्या भेटूयात एका नवीन एकदम छान विषयासोबत. ऑरा म्हणजे काय, आभा मंडल म्हणजे काय, आभा मंडलचं कसं ओळखावं एखाद्याचं आभा मंडल, आणि आपण आपली आभा मंडलची निगेटिव्हिटी, नकारात्मकता कशी दूर करावी या रेकीच्या साहाय्याने, हा एकदम महत्वाचा पॉइंट आपण शिकणार आहोत. तर सगळेजण उत्सुक असणारच आहेत. सगळ्यांनी उद्या याच जोशाने आणि एनर्जीने, हाऊस द जोश माहिती आहे ना, बघितलंय ना सगळ्यांनी, येस हाऊस मॅम. द जोश. हा, तसं याच जोशाने सगळ्यांनी आपण उद्या भेटायचं आहे आणि आपला ऑरा स्कॅनिंगचा विषय समजून घ्यायचा आहे. ऑरा स्कॅनिंगचा टॉपिक समजून घ्यायचा आपल्याला, कशी नकारात्मकता आपण काढायची आहे आपल्या स्वतःमधली आणि इतरांमधली, आपल्या फॅमिली मेंबर्समधली. ओके. येस मॅम. तर येस मॅम. ही दिव्य रेकी शक्ती सर्वांच्या आयुष्यात परमसुख, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, हीच युनिव्हर्सकडे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. थँक्यू मॅम.